श्रीराम समर्थ. परमपूज्य बैलसरे बाबा लिहितात, माणसाचे आयुष्य 100 वर्षाचे धरतात. ज्या जगात माणूस जन्मतो व आपले जीवन जगतो त्या जगाचे वय किती असावे, तसेच त्याचे आयुष्य आणखी किती असावे. महाभूत विवेक करताना हे प्रश्न सहज मनापुढे येतात. विश्वाच्या रचनेमध्ये जडद्रव्य, चेतना, मन व बुद्धी यांचा अंतर्भाव होतो. जडद्रव्याचे प्रमाण सर्वात अधिक आहे. विश्वाचा आरंभ केव्हा झाला हे सांगणे मानवी बुद्धीला शक्य नाही. तसेच विश्वाचे मूलद्रव्य नेमके कोणते व कसे होते हे सांगणे सोपे नाही. पण ज्या द्रव्यातून विश्व साकारले त्याला बहिरंग व अंतरंग असले पाहिजे. बहिरंग भौतिक स्वरूपाचे तर अंतरंग चेतन स्वरूपाचे होते. भौतिक अंगातून जडद्रव्य तयार झाले. ते अपारपणे विश्वभर पसरले. विश्वामध्ये अनेक सूर्यमाला आहेत. त्यापैकी आपली एक असून तिच्यामध्ये आपल्या पृथ्वीला एक छोटे स्थान आहे. पृथ्वीचे नक्की वय सांगणे कठीण आहे. पण एवढे सांगता येते की पृथ्वी झाली तेव्हा मूळ द्रव्याची रचना साधी होती. ती अधिक गुंतागुंतीची होत गेली. गुंतागुंतीच्या द्रव्यांमध्ये नवीन गुणधर्म व्यक्त झाले. प्रथम नवे रासायनिक गुण निर्माण झाले. त्यामुळे त्या वस्तूंना वरची पातळी लाभली. नंतर त्यांच्यामध्ये जिवंतपणा व्यक्त झाला. विश्वातील जडद्रव्याला सचेतन होण्यास आणि सचेतनाला क्रमाक्रमाने माशापासून माणसापर्यंत उत्क्रांत होण्यास अक्षरशः लक्षावधी वर्ष लागली. दशावताराच्या वर्णनात हाच अभिप्राय व्यक्त होतो. पृथ्वीवरील केवळ मानवाचा इतिहास अतिशय जुना आहे. ही संकल्पना समासात श्री समर्थांनी पौराणिक भाषेत मांडली आहे. कृत, त्रेता, द्वापार आणि कली अशी 4 युगे आहेत. सर्वांचा काळ मिळून 43,20,000 वर्ष होतात. अशी हजारो युगे गेली म्हणजे ईश्वराचे एक पळ होते. तात्पर्य, या विश्वाच्या कारभारामध्ये काळाला मोठे महत्त्व आहे. वस्तू अचेतन असो वा सचेतन असो, तिच्यावर काळाचे स्वामित्व चालते. तसेच विश्व निर्माण होऊन प्रलयापर्यंत जो त्याचा प्रवास होतो तो सर्वथा काळाच्या तंत्राने चालतो. पृथ्वीच्या इतिहासामध्ये प्रथम भूमी उत्पन्न झाली. त्यानंतर जीवाची निर्मिती झाली. जीवाची उत्क्रांती होऊन मन आणि बुद्धी प्रकट झाली. काही प्रमाणात तरी उपमानव प्राण्यांमध्ये बुद्धी आढळते. माणसामध्ये मात्र विवेकरूपाने बुद्धीने प्रगत स्वरूप नजरेस पडते. माणसाच्या जीवनात विवेकाचे अनन्यसाधारण महत्त्व नव्याने सांगायला नको. पृथ्वीवर माणूस निर्माण झाला तेव्हाच बाहेरच्या विश्वाच्या आणि आतील आत्म्याच्या ज्ञानाचा अरुणोदय झाला. प्राण्यांना न साधलेले ते माणसाने साधले. निसर्गाचे ज्ञान मिळवून माणसाने त्यास वश करून घेतले. पण याहीपेक्षा त्याने आपल्या ब्रह्मस्वरूपाचे ज्ञान करून घेतले. आत्मज्ञानाच्या सामर्थ्याने जीवनातील दुःखाचा काटाच मोडला. श्रीमद दासबोध प्रवचन पारिजात दशक 6 समास 4 ब्रह्मनिरूपण. परमपूज्य बेलसरे बाबा. श्रीराम जय राम जय जय राम. जय जय रघुवीर समर्थ.